जय गुरु. ऐकू येत आहे का माझं? हो सर, ऐकू येतं. आपण एक 2-3 मिनिटं थांबू. जय गुरु. सगळ्यात प्रथम म्हणजे नवीन संवत्सराच्या तुम्हा सगळ्यांना उशिरा का होईना पण हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर, तुम्हाला पण शुभेच्छा. पण शुभेच्छा सर. धन्यवाद धन्यवाद. अ, धन्यवाद. तुम्ही जसं भारतामध्ये गुरुवारी साजरा केलात सुट्टी घेऊन, तर आमच्याकडे दिवसा आपण पाडवानिमित्त सगळे सण दिवसा करतो, त्यामुळे मी पण आमच्या अमेरिकेतल्या गुरुवारी दिवसभर पाडवा साजरा केला आणि म्हणूनच मी एक दिवस तुमचा वर्ग घेऊ शकलो नाही, कारण की त्यावेळेला तुमच्याकडे शुक्रवार उजाडला होता आणि म्हणून बरोबर. दिलीपजींनी तुमचा वर्ग घेतला असणार. पाठ करा 10वा, बरोबर? हो हो. हा, आणि मला दिलीपजी म्हटले की तुमची आता फक्त त्यातली 2 वाक्य राहिलेली आहेत करायची. बरोबर आहे का माझी काहीतरी चुकीची कल्पना आहे? नाही, ते नाही, सुरू बरोबर आहे असतानाच सर. बंद म्हणजे हा. वेळ संपली सर. बर, पण म्हणजे कुठली स्लाइड चालली होती काही आठवत आहे? म्हणजे हे सगळी गाळलेल्या जागा केल्या होत्या का या? नाही, त्या नाही, नव्हत्या केल्या. बर, नाही. ठीक आहे. त्याच्या मग मी आधीच्या अजून पेजवर एकदा, होतं. हा, म्हणजे फिरण्यास कोठे जातोस हे. हे झालं आठ होतं. 8वं झालं होतं, 9वं आणि 10वं राहिलं होतं. बर, ठीक आहे, चालेल. मग आपण छायाताईंकडे जाऊ. त्यांचा क्रमांक 1 आहे, वर्ग क्रमांक. हा, वाचा 9वं वाक्य मराठीतलं वाचा आणि त्याचं संस्कृत मधलं वाचा. फिरण्यास कोठे जाती, नाही, फिरण्यास कोठे जातोस, हम्म, भ्रमणार्थ कुत्र गच्छासी. हा, भ्रमणार्थम आहे बघा, थ वर अनुस्वार आहे. हा, हो, 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 हा, परत एकदा वाचा. भ्रमणार्थ कुत्र गच्छासी, भ्रमणार्थम, भ्रमणार्थम कुत्र गच्छासी. नाही, गच्छसी आहे, गच्छासी नाहीये. छला एकच नाही कारण. हा, भ्रमणार्थ कुत्र गच्छासी, नाही, परत गच्छासी म्हणलात, गच्छसी. भ्रमणार्थम कुत्र गच्छसी. हम्म, बरोबर आहे. पुढे आहेत लताताई कुलकर्णी. हो सर, काल आम्ही ना याचे ट्रान्सलेशन केलं होतं, म्हणजे उत्तरं दिली नव्हती आम्हाला समोर. ओ, बर बर, ओके ओके, ठीक आहे. बागेत वाचू का? हा, वाचा वाचा. बागेत फिरायला जातो. हम्म, अहम उपवने भ्रमणार्थ गच्छामि.
हा लताताई, भ्रमणार्थम आहे ना, आपण अनुस्वार गाळायचा नाहीये. अहम उपवने भ्रमणार्थम गच्छामि. हा बरोबर आहे. हा अनुस्वारावर वेलांटी, काना, मात्रा सगळ्यावर नीट लक्ष द्यायचंय आपण. हा ते खूप बारीक आहे ना, त्यामुळे ते दिसत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला, पण अर्थात हो तुम्ही फक्त मोबाईल फोनच वापरत असाल तर तुम्हाला एका वेळी हो दोन हो गोष्टी बघणं अवघड आहे. हो. हं? हा अं, म्हणजे तरी मी जरा थोडस मोठं करून बघतो, बघा तुम्हाला त्यांनी फरक पडणार आहे का. बघा. आहे, चष्मा लावलेला आहे. ठीक आहे, दिसतं हा बघा, थोडंसं आता थोडं. जरा बरं आहे का. हो सर. हा आता ठीक आहे. हा दिसतंय आता. हा अनुस्वार दिसला का इथे बघा, भ्रमणार्थम, भ्रमणार्थम, हो सर. भ्रमणार्थम. अनुस्वार क्लिअर होत नाही, पण ठीक आहे, पाहते मी आता चष्मा जरा पुसून. बर बर बर. त्याच्यातही आपल्या मोबाईलवर पण झूम करता येतो स्क्रीन असा. नाही येत, हा स्क्रीन येत नाहीये. झूम नाही करूनच एवढा येतो दिसतो. येतो नाही असा. झूम केलेला आहे. हा नाही, आडवाच धरत असते, झूम केलेलाच आहे. हा दिसतोय आता जेमतेम. ठीक आहे. बर. ओके. पुढे आपण जाऊ. मग आता कोणी लताताईंनी केलं ना. हो हा माधवीताई जसे आल्यात का, नाही आल्या. बर राजश्रीताई फडणीस नाही. अनुपमाताई पण नाही. अपर्णाताई बर्वे दिसत नाहीयेत मला. एकदम माधवीताई दळवी दिसत आहेत. हा आहे ना. हा घ्या, 10वं वाक्य घ्या. नाही झालं नाही का आपलं. झालं हे. हा हा चला, आता गाळलेल्या जागा घ्या, चला. ओके. बालकः कुत्र गच्छति. चालेल ना, बरोबर आहे. ओके. आता बघा, पुढे आपल्याला प्रश्न पण विचारायचा आहे. ओ हा. हा करा बघू, ते तुम्हीच करा माधवीताई. हम्म. करते. कः गच्छति. हा कः कह म्हणजे म्हणजे काय. काय होतं. कोण कोण कोण. कोण जातो, आणि एक गाळलेली जागा आपल्याला भरायची आहे. हम्म. म्हणजे आता बघा, मी तुम्हाला सांगतो, पहिलं वाक्य जर का तुम्ही बालकः गृहम कुत्र गच्छ. गृहम गच्छति असं जर का केलं असतं, बर. मुलगा घरी जातो हम्म. किंवा घरास जातो, बरोबर आहे, द्वितीय विभक्ती हम्म. घरास. हा मग तुम्ही इथे हा प्रश्न करू शकला असतात, गृहम कह गच्छति, घरी कोण जातो, बालकः गृहम गच्छति. हम्म. बरोबर आहे. म्हणून हा मधला जो होता शब्द, हम्म. तो महत्वाचा होता. आता तुम्ही इथं कुत्र वापरू शकता, पण मग तुमचा प्रश्न कसा होईल, कुत्र कह गच्छति. नाही, पण मग त्याच्या बरोबर कोण जातं असंही होऊ शकतं ना. पण बरोबरला मग शब्द आहे का, एक मिनिट. हा सांगा ना, कोण जातो, कह म्हणजे कोण, गच्छति म्हणजे जातो. हम्म. मग इथे कोण तर आला, जातो हे पण आलं, म्हणजे आता येऊन जाऊन राहिलं काय या वाक्यामध्ये, कुठे जातो एवढंच आपण भरू शकतो इथे. आणि हा प्रश्न बरोबर होता, कुत्र कह गच्छति, कोण कुठे जातो. हे चालेल वाक्य, की, हा हो. प्रश्न बरोबर आहे, प्रश्न चुकीचा हम्म. नाहीये. पण जर का तुम्ही त्याचं उत्तर म्हणून हे द्यायला लागलात, बालकः कुत्र गच्छति, तर होत नाही ना, आणि तिथे प्रश्न नाहीये तो ताई. हम्म. बालकः कुत्र गच्छति हे वाक्य हे प्रश्नार्थक वाक्य, आणि इथे आपल्याला दंड दिलेला आहे. म्हणजे कुठली तरी जागा पाहिजे तिथे, म्हणजे बरोबर. याचा अर्थ त्यांना जागा पाहिजे होती. बरोबर, कोण म्हणलात तर जागा पाहिजे. विशाखा. हा विशाखा. विशाखाताई बरोबर बोललात. म्हणजे इथे स्थलवाचक शब्द त्यांना अपेक्षित होता. म्हणजे बर. उद्यानम, देवलम और समथिंग. हा देवालय वापरा, उद्यान वापरा, पाठशाला. पाठशाला वापरा, पण त्याची द्वितीय विभक्ती वापरायची. पाठशाले. नाही, पाठशाला
याम म्हणतात. शाळेला जातो. हे बघा, आपल्या मराठीतनं आपण शाळेत जातो म्हणतो बोली मराठीमध्ये आजकाल. पण पूर्वी जर का तुम्ही बघितलं तर मी पाठशाळेस जातो असं म्हणायचे. हम्म. बघा, तुम्ही तुमच्या पालकांना विचारा की अशा प्रकारचं मराठी ऐकलंयत का तुम्ही किंवा बोललायत का. ठीक आहे, ठीक आहे. पुढचं घेऊ आता. कोण होतं आता? माधवीताई दळवी झाल्या होत्या, नंतर निशिगंधाताई साठे. नमस्कार सर. हा. नमस्कार. नमस्कार. रमेशः न गच्छति. नाही, रमेशः. दुसरं राहिलंय. अच्छा. राहिलं. तत्र सन्ति. हा, तत्र बालकाः सन्ति. बरोबर. आणि बालक काहा, कारण की संती हे सन्ति. अनेक वचन आहे. सन्तीमुळे बरोबर आहे. प्रथम पुरुष अनेक बहुवचन. बहुवचन. हा, आणि म्हणून आपल्याला जो कर्ता वापरायचा आहे वाक्यातला तोही बहुवचनी कर्ता वापरायला लागेल. बरोबर. आणि म्हणून तुम्ही बालकाहा वापरलं. बरोबर. हा, पुढे कोण घेत आहे? सीमाताई सोनसळे. रमेशः उपवने न गच्छति. चालेल ना. रमेश बागेमध्ये जात नाही. तत्र चालेल तिथे. हो, तरी चालेल ना. रमेश हा तत्र न गच्छति, रमेश तिथे जात नाही. अगदी बरोबर आहे वाक्य. कोणी विचारलं होतं हे? विशाखा. हो, बरोबर आहे विशाखाताई. हा, चौथं घ्या आता. वैजयंतीताई जोशी. उपवने सायंकाले क्रीडामि. अहम येईल इथे ना. अहम उपवने सायंकाले क्रीडामि. हा, मी क्रीडामि असल्यामुळे अहम उपवनात येणार. म्हणजे बागेत संध्याकाळी संध्याकाळी खेळतो किंवा खेळते. खेळते. हा, काही चालेल. तुम्ही आता अहम स्त्री असल्यामुळे तुम्ही खेळते म्हणू शकता. खेळते. अहम उपवने सायंकाले क्रीडामि. हा, मी बागेत संध्याकाळी खेळते. हे बघा, हे क्रीडा मी असं आलं ना, गच्छामी, क्रीडामी, पिबामी, की तिथे करता अहमच असतो कायम. ठीक आहे. हा, आता पुढे कोण आहेत? कल्पनाताई उबाळे माझ्या मते. हो सर. सह कुत्र गच्छति. बरोबर. तो कुठे जातो. थँक्यू सर. पुढचं कपिलजी अपशंकर. ते नाहीयेत सर. आहेत, कारण की मी बघितलं होतं. त्यांचा मेसेज होता. हा, बोला. करा कपिलजी. रामः नद्यां उपवने करू देत त्यांना. जलं सिंचति. बर. आता नद्याम, तर राम नदीमध्ये जल सिंचन करतो का? वृक्षेषु. थांबा, त्याला करू देत. त्यांना आलं पाहिजे. मग नाही, काय बरोबर. करायला पाहिजे? तुम्ही पहिल्यांदा वाटल्यास मराठी मधलं वाक्य सांगा, तुमच्या काय डोक्यात आहे, मग आपण संस्कृतचा विचार करू. राम झाडांना पाणी घालतो. हा, झाडांना किंवा झाडाला. बरोबर आहे. हा, बरोबर. मग आता स्थानवाचक असेल तर मी सांगितलं होतं तुम्हाला सप्तमी विभक्ती वापरायची. वृक्षस्य. नाही, ती षष्ठी विभक्ती झाली. वृक्षांना. हा, वृक्षांनाम काय होईल? षष्ठी अनेक वचन आहे. वृक्षा. हा, वृक्षेषु. वृक्षे जलम म्हणजे किंवा वृक्षेषु अनेक झाडांवर. राम हा वृक्षेषु जलम सिंचती म्हणजे राम झाडांना जल सिंचतो.
बरोबर. आणि हे झाडाला करायचं असेल तर मग वृक्षे. वृक्षे होईल ना? ओके. हा, कारण की वृक्ष हा शब्द अकारांत पुल्लिंगी आहे, तो राम सारखा चालतो. जसं रामे रामयो रामेषु सप्तमी, तसं वृक्षे वृक्षयोः वृक्षेषु सप्तमी. ओके. हे पुढे येणार आहे तुम्हाला. त्यामुळे आता जरी काय हा बोला, कोण बोलत वृक्षेषु विचार. म्हणजे काय जास्त झाड का? हा, वृक्षेषु म्हणजे सप्तमीचं अनेक वचन आहे, बहुवचन आहे. झाडांना. सर मी एक बोलू का? हा सर बोला. मी कल्पना उबाळे. हा बोला. आम्हाला जेव्हा 8वीमध्ये संस्कृत शिकवायचंय ना, तेव्हा आपल्याला माहिती ते धातू साधित प्रत्ययाच्या छोट्या छोट्या हे यायच्या. त्याच्यामध्ये आधी शब्द करायला लावली होती ही शब्द. मग ती पद्धती कशी आहे? म्हणजे शब्दपाठ करणं आता जर हे शिकताना केले तर फायदा होईल का त्याचा? म्हणजे तुमचं म्हणणं आहे विभक्ती ना? की अजून गोंधळ वाढेल डोक्यात. हा, तुम्ही विभक्ती म्हणताय ना? विभक्ती आता तुम्हाला प्रारंभामध्ये हो. ही परीक्षा झाली की सुरुवातच होईल? नाही आपण ते शब्द चालवतो ना, तेच विभक्ती प्रत्ययातले वन, देव, वृक्ष हो, असं. तेच मी तुम्हाला सांगतोय की आपल्याला आई पहिल्यांदा विभक्ती शिकवते का हो? नाही. हा, का नाही शिकवत? कठीण असतं. हा, म्हणून सगळ्यात पहिल्यांदा जी दररोजची वाक्य आहेत, जी साधी वाक्य आहेत, कमल उठ, देवाला नमस्कार कर, अशी आपण छोटी वाक्य शिकलो ना आईच्याकडनं. हो सर, म्हणजे हे ना शाळेमध्ये अभ्यासक्रम ठरवताना तुम्हाला हे सांगितलं पाहिजे तिथे जाऊन, की असं म्हणजे मुलं जास्त दूर जातात संस्कृत पासून. नाही, धन्यवाद. जर का हे बघा, आता तुम्ही पहिल्यांदा शिकलात, आता माझ्यासारखा माणूस ज्यांनी संस्कृत बघितलंच नव्हतं, त्यामुळे मला ही जी वाक्य सर सांगायचे ते मी सरळ पाठ करत जायचो. नाही सर, मी हे नाही म्हणत आहे. हा, शाळेमध्ये जेव्हा संस्कृत शिकवतात ना, जेव्हा सुरुवात होते, म्हणजे 8वीला हो, संस्कृत घेतात ना विषय, हा तर ते हा लोक सुरुवात अशी करत नाहीत. सुरुवात डायरेक्ट विभक्ती प्रत्ययापासून होते, हे सांगायचंय हा, मला. बर. नाही, मग तो शिक्षण हा पद्धतीचा दोष आहे. हा, तेच सांगायचंय हा, मला, तो की हे शिक्षण जर पद्धतीचा दोष आहे. तुम्ही जे शिकवताय ना, असं जर तिकडे शिकवलं ना शाळेत, तर मुलं लवकर शिकतील संस्कृत, अहो, असं सांगायचंय मला, की आम्हाला कल्पना डायरेक्ट विभक्ती प्रत्ययापासूनच सुरुवात झाली. कल्पनाताई, नाही, कोणाच्या पण आता हल्ली असेच शिकवतात. आणि मुलांचं लवकर लक्षात येतं किंवा ते पाठांतर करू शकतात. नाही त्यामुळे मॅडम, मी आता पण शिक्षिकाच आहे, मला माहिती आहे हल्ली कशी शिकवतात. हो हो. का? बर, हो. पण संस्कृत 8वीला सुरुवात करायची हे कोणत्या महाभागाने ठरवलं? ती समजत नाही. त्याला हा, नोबेल प्राइजच द्यायला पाहिजे. इंग्लिश खरंच आहे. पहिली आहे ना. आम्हाला 8वी पासूनच होतं. हो, मला तेच पण सांगतोय ना आठवतं. आम्हाला निशिगंधाताई. 8वी पासून इंग्रजी आणि संस्कृत दोन्ही 8वी पासूनच होतं. नाही, इंग्रजी तुम्ही 8वीत ठेवा, नाही तर तुम्ही ठेवू नका, काही प्रॉब्लेम नाही, परकीयांची भाषा आहे. 5वीपासून होतं. हा, पण हो. संस्कृत ही भाषा खरं मला विचाराल तर ती मातृभाषेच्या नंतर दुसरी भाषा ही संस्कृत हवी होती. अहो सर, तुम्हाला काय सांगू, आम्हाला अक्षरशः छड्या पडलेल्या आहेत माहितीये काय विभक्ती प्रत्ययासाठी. अगदी हो, आणि पाडेपाठ केल्यासारखं घोकून घेतलेलं आहे आमच्याकडून ते. मग ते आता सगळी म्हणून बिलकुल गोष्ट आहे. आम्ही लक्षात दूर नाही. गेलो. मग आम्हाला कंटाळा यायचा त्याचा. हो हो, तेच कारण सांगते मी, कारण की भाषेबद्दल. ते 8वी मध्ये स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून संस्कृत लोकांच्या गळी उतरवलं होतं. हो, तुम्ही बिलीव्ह करताल सर, मला 96 मार्क्स आहेत आणि मला हे अजूनही वाक्य समजत नाही संस्कृत मध्ये. ताई, तुम्हाला हे जाणवलंय, हेच तुमची पहिली यशाची पायरी आहे. हो बऱ्याच लोकांना फार मोठे भ्रम आहेत की मला संस्कृत येतं. हो, हा, ठीक आहे, हरकत नाही. आपण जिथे आता आहोत ते आहोत. आपल्याला आयुष्यात बराच उशीर झालाय परत उजळणी करायला, पण जे उरलेली वर्ष आहेत ती तरी निदान आपण पक्की करूयात. धन्यवाद ही जी सर. परीक्षा आहे त्याच्यामध्ये आपण हा, मग हे वेगवेगळ्या विभक्तीचं येणार आहे का? नाही, विभक्ती विचारणार नाहीये. तुम्ही एकच म्हणून तर मी सांगतोय की आईनी पाठ करून घेतलेली वाक्य तुम्हाला परीक्षेत येणार आहेत. बर. हा, ते आपण करतोय. ठीक आहे. बरं, हा. आपण आता परीक्षेबद्दल बोलतोय, त्यामुळे मला सरांनी पण काही सूचना द्यायला सांगितल्या होत्या. परीक्षा किती तारखेला आहे सर? येतोय, मी तिकडेच येतोय की सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे परीक्षा 28 तारखेला असेल आणि तुम्हाला 28 हा 28 मार्च?
हो नाही हो. 28. सप्टेंबर. ठीक आहे काय? ठीक आहे हरकत नाही. 28 मार्च हो मार्च मध्ये मार्च होय मार्चच महिना, मी एप्रिल म्हणत तसं नाहीये. आणि मला ही फी भरायची बा- अजून. ती आणि ही परीक्षा. आणि ही बाळबोधची परीक्षा आहे. म्हणजे अजून 3 धडे आपले व्हायचे. खरंच सोमवार बाल आहे आम्ही. पण अरे बापरे मला सप्टेंबर वाटलं ती होती ना सप्टेंबर मध्ये हा होती मला परीक्षा. पण ऐका. सप्टेंबर मधली जी परीक्षा आहे ती तुमची प्रवेश पास होण्याची परीक्षा आहे. यामध्ये 3 टप्पे आहेत तुमचे. पहिला टप्पा आहे बाळबोध, दुसरा टप्पा आहे प्रारंभ, त्याच्यानंतरचा टप्पा आहे प्रवेश. आणि प्रवेशची परीक्षा ही तुमची सप्टेंबरामध्ये असेल. सप्टेंबर 2026 साधारणतः 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात असेल ती. हम्म. आणि ह्या सर आत्ताच्या 28 आहेत म्हणजे त्या आलं फक्त होतं. बाळबोध, म्हणजे आत्ताचे मी जे 10 धडे घेतलेले आहेत ते, आणि पुढचे 3 धडे जे पद्य विभागामध्ये जातात ते. आणि ते तिन्ही पद्य विभागाचे धडे देवल सर स्वतः तुम्हाला शिकवणार आहेत. आणि जर त्या दिवशी आता ही जी परीक्षा तुम्ही मार्च मध्ये म्हणताय हो तेव्हा नसेल आम्ही तर, कारण मी मी देतो उत्तर. पुढच्या मी उत्तर देतोय त्याचंही. हा आपल्याला 28 तारखेला सगळ्यांनी पेपर लिहायचे आणि पेपर सबमिट करायची मुदत ही 1 एप्रिल आहे. म्हणजे तुम्हाला 28, 29, 30 हा महिना 31 आहे का नाही मला माहित नाही. हो हा 31चा महिना एप्रिल बरोबर. तिशीच हा आहे. 31 आणि 1 तुम्हाला एवढे दिवस मिळतात. आता 5 दिवस कुठल्याही पेपर सबमिशनला मिळणं म्हणजे सोन्याहून जास्त चैन. संधी आहे. मला आधी किंवा नंतर मिळेल का? कारण मी नाही पुढच्या आठवड्यामध्ये 10 दिवस नाहीये, मी ट्रॅव्हल करते. नाही आधी तर देता येणार नाही. मग नंतर देता येईल का मला 5 एप्रिल नंतर? हो चालेल. तुम्ही जर का नसालच तर तुमची गोष्ट आम्ही समजू शकतो. हा मी नाहीये, मी कारण पुढच्या आठवड्यात मी 10 दिवस ट्रॅव्हल करते, मग नाहीये मी तेव्हा त्या आठवड्यात. ठीक आहे हरकत नाही. एखाद्या विद्यार्थ्याचं असं होतं आणि आता आपण इतके मोठे झालेलो आहोत की आपल्याला प्रपंचाचे अनेक व्याप आपल्या मागे आहेत. खरंय. हा त्यामुळे ही गोष्ट समजू शकतो. किती तुमच्यासाठी मार्कांची आपण मार्क माझ्या मते 50चे होती माझ्या मते. तर मलाही आठवत नाही मी बाळबोधचे किती मार्क, 50 मार्क होती. बाप्पा. आणि भरपूर एक गेली. लक्षात घ्या, आयुष्यभर आपण मार्कांच्या मागेच धावलो आणि त्या मार्कांच्या मुळेच आपला घात झाला जीवनात. पण आता आपल्याला शिकायची संधी आहे. त्यामुळे मला काय येतं हे महत्वाचं आहे. मला परीक्षेत किती आलं याला महत्व नाहीये. हं. कृपया डोक्यामधनं हे परीक्षेचं खूळ काढून टाका. अगदी बरोबर. हा परीक्षा आपल्यासाठी फक्त याचा उपयोग आहे की मला परीक्षा द्यायची म्हणजे मी त्या दृष्टीने अभ्यास करीन, समजावून घेईन स्वतःला. प्रॅक्टिस करू. प्रॅक्टिस करायसाठी माझ्या डोक्यावर काहीतरी टांगती तलवार पाहिजे. हो. म्हणून आहे ती परीक्षा. बर तुम्ही पण सगळ्यांनी सर पैकीच्या डिसेंबर पैकी फारच मिळवली लवकर आहे. तर काय म्हणताय? फारच लवकर झाली ना परीक्षा. मी बसले होते मस्त सप्टेंबर मध्ये म्हणून. नाही हो, हो मग ना, असं मी पण तुम्ही विचार आरामात करा, होते. फक्त 10 जर का धडे आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला जर का एवढा वेळ द्यायला लागले. नेक्स्ट बरे सॅटरडे 8च दिवस आहेत आता. हा हो ना. म्हणजे त्याला अभ्यासाला म्हणजे अपेक्षा अशीच होती तुमच्याकडनं की जेव्हा धडा होईल तेव्हा तुम्ही स्वाध्याय स्वतःचा त्या दिवशी कराल. हो मी तर केली वही, पण तरी वाचावं पण लागेल. ती भरती आहे फक्त. डोक्यात वाचणं हे आपलं काम आहे ना. पण भरताना वाचलं जातच ना. ऍक्च्युली काय लक्षात राहिलं पाहिजे. आणि मी सगळ्यांना तेच सांगत होतो की तुम्ही वर्गात जे शिकताय ते हाताखालनं घातलं तर ते लिहिलंही जातं, ते एकदा वाचलंही जातं आणि त्याचबरोबर ते मनात आळवलं पण जातं एकदा. कारण लिहायला कठीण आहे. हा? हा लिहायला अहो कठीण. मराठी मराठी लिहायला लिहायला काय. नाही म्हणजे मराठीच्या पेक्षा असं कठीण आहे. आता हे सिंचती लिहायला किती त्रास आता झाला मला. सिंचती. म्हणून तर म्हणजे तुम्ही कल्पना करा की आपलं किती व्याकरण कच्चं आहे. हो ना. पण आपल्याला तरी देवानी संधी दिली आहे सुधरवायची. ठीक आहे. परीक्षा कशी आहे? तर चला म्हणजे वर्ग मग ती हा. डिफिकल्ट आहे का? परीक्षा कशी असणार आहे? म्हणजे तो आपण हाताने नाही ना, उत्तरं त्यावर लिहायची आधी आणि मग अभ्यास ते तर होऊ दे. सबमिट करायचं आहे का मी फोटो काढून? हो हं, हं. मी
माहिती पूर्ण करू का? मी फक्त तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतोय, मी माहितीकडेच हो हो येतोय. सॉरी. तर मी तुम्हाला माझा दुसरा एक प्रश्न आहे की तुमच्या घरी किती लोकांना मुखपृष्ठाचा म्हणजे उत्तर पत्रिकेचं जे मुखपृष्ठ असतं ते किती जणांना घरी प्रिंट आउट घेता येईल? मला येईल. आणि येईल मला मला ज्यांना पण. कोणाला येणार नाही त्यांनी मला सांगा. मला नाही येणार म्हणजे खाली जाऊन घेता येईल हा आपल्या ह्याच्यामध्ये. बर, मग ते दुकानात मुखपृष्ठाचा फक्त तुम्ही एक प्रिंट आउट घ्यायला लागेल. बाकीची पानं तुम्ही तुमच्या घरची जी उपलब्ध असतील फुलस्केपच्या वहीची ती वापरू शकता. फक्त आखलेलं पाहिजे. बोडख्या कोरड्या म्हणजे मोकळ्या पानावर लिहायचं नाहीये. ज्याच्यावर रेषा मारलेल्या आहेत आणि ज्याच्यावर समास आहे अशाच कागदांवर लिहायचे. तर परीक्षा ऑनलाईन नाही होणार आहे? मी येतोय त्याच्याकडे, सगळं सांगतोय तुम्हाला. ठीक सांगा आहे. सर पटपट. तर पहिलं नाही आपल्याला वेळ गेला ह्याच्यामध्ये तरी चालेल, पण एकदा नीट सूचना कळू देत की. आणि मग आपल्याला काय करायचंय की मुखपृष्ठाचा प्रिंट आउट घ्यायचा आहे. ज्यांना नंतरच्या पानांचेही प्रिंट आउट जर का रूल्ड पाहिजे असतील तर तेही मी पाठवतोय तुम्हाला. त्याचे प्रिंट आउटही ज्यांच्या ज्यांच्या घरी प्रिंटर आहेत ते मुबलक प्रमाणात घेऊ शकतील. हो. हा, पण ज्यांच्याकडे प्रिंटर नाही त्यांनी फक्त एक बाहेर जाऊन मुखपृष्ठाचा प्रिंट आउट घ्या. बाकी सगळे घरचे फुलस्केप पेपर तुम्ही लिहायला वापरू शकता. परीक्षा हाताने लिहायचे उत्तरपत्रिकेवर आणि त्याचे PDF तयार करून हे PDF मी तुम्हाला गुगल फॉर्म देणार एक भरायला. तो गुगल फॉर्म भरायचा आणि तिथे हे जे PDF फाईल आपण तयार करणार आहोत ते अपलोड करायचे. त्याच्यासाठी तुम्हाला कॅम स्कॅनर नावाचं एक ऍप्लिकेशन आहे, त्याचाही मी फोटो तुम्हाला पाठवणार आहे. ते तुम्ही तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल केलं तर तुम्हाला त्याच्यात यांनी फोटो करता येतो आणि त्या फोटो मधनं तुम्हाला एक सलग PDF अनेक पानांची बनवता येते. तर आत्तापासून तुमच्या घरी तुम्हाला जे मदतनीस असणार आहेत या कामात करणारे त्यांना कल्पना देऊन ठेवा की मी असा असा पेपर लेखी कागदावर लिहिते, त्याची PDF करायची जबाबदारी तुमची आहे. ही त्या मदतनीसाला त्याची जबाबदारी समजावून द्या आत्ताच. तुम्हाला अजून 8 दिवस आहेत त्या मदतनीसाला शोधायचं आणि त्याच्या गळ्यात ही जबाबदारी टाकायची. मग तो तुमचा नवरा असेल, भाचा असेल, मुलगा असेल, नातू असेल, नात असेल. तर कल्पना द्या तुमच्या मदतनीसाला. ठीक आहे. आणि तुम्हाला 1 तारीख म्हणजे तब्बल 5 दिवस मिळणार आहेत पेपर सबमिट करायला. आणि पेपर हा 2 तासाचा असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार 2 तास कुठलेही निवडा. तुम्ही पहाटे उठणारे असाल तर पहाटे लिहा. तुम्ही जर का रात्री जागून लिहिणारे असाल तर रात्री करा. ठीक आहे. पण पेपर 1 तारखेच्या आज उत्तरपत्रिका गुगलवर अपलोड व्हायलाच लागेल. एकच फक्त अपवाद आहे तिथे, त्या म्हणजे अच्छा कोणत्या ताई म्हणल्या होत्या की मी 10 दिवस ट्रॅव्हल करते? विशाखा केळकर. विशाखा ताई, बरोबर आहे. तुमचा फक्त अपवाद आहे, पण बाकी सगळ्यांना सबमिट करावेच लागतील. सर हा बोला. तुम्ही म्हटलात की 28 तारखेला प्रश्नपत्रिका मिळेल आणि 1 तारखेच्या आत सबमिट करायची. मग एवढे दिवस आहेत ना, मग 2 तास म्हणजे काय? 2 तास हा पेपरासाठी दिलेला वेळ आहे, पण तुम्हाला 28 तारखेला वेळ नसेल तर 29 ला करा. 2 तास वापरा. 29 ला जमत नसेल 30 ला करा. 30 ला नसेल 31 ला करा. म्हणजे 2 तासातच पूर्ण करायचं. हा, आता एक लक्षात घ्या ताई, आपण सगळेजण घरी बसून पेपर लिहितोय. हो. तुम्ही 2 तासाच्या ऐवजी 3 तास लावलेत तर कोणी तुमच्यावर लक्ष द्यायला नाहीये. पण आपल्या प्रॅक्टिस साठी आपण कारण की आपण 2च्या ऐवजी 3 केले म्हणजे याचा अर्थ आपणच आपल्याला फसवतोय. मग प्रत्येकाने ठरवायचं की आपण स्वतःला फसवायचं का नाही. अच्छा, बरोबर. एखादी नमुना प्रश्नपत्रिका मिळेल का आम्हाला? नमुना प्रश्नपत्रिका मी देत नाही, पण मी तुम्हाला सॅम्पल सर मात्र तुम्हाला गेल्या काही 2-3 वर्षांमधले जे प्रश्नपत्रिका आहेत ते तुम्हाला पाठवणार आहेत.
प्रॅक्टिस चांगली होते म्हणजे. हा प्रॅक्टिसही होईल आणि एक तुमचं जे मनावर दडपण असतं ना, परीक्षा म्हणजे परीक्षा तेच पेपर म्हणजे काय तेच. आहेत ते तरी निदान जाईल दडपण. मला तरी आलंय. नाही मला तर काहीच खूप लिहिता येत आलंय, नाही खूप अजून. जास्त आलंय दडपण. 29 वाचता दिवस येते आता पण मी 8 पाहून दिवस झाले लिहिते. बरोबर पण आहे. असं मनाने संस्कृत लिहिता यायला पाहिजे. हा येईल सगळ्यांना येणार आहे. मला माहितीये हम्म. तुम्ही सगळेजण शिकले सवरलेले लोक आहात आणि तुम्हाला येणार आहे, कारण याची खात्री आतापर्यंत मला आहे. आपण वाचत गेलेलो आहे थोडंफार, पण लिखाण केलेलं नाहीये. तरी मी आता बरोबर वहीमध्ये लिहून घेत असते. बरोबर बरोबर. बरं आपलं लास्ट कोण करत होतं? रुपाली ताई अपशंकर करणार होत्या माझ्या मते. हो. हा चला करा. आपल्याकडे 10 मिनिटं आहेत. आपल्याला ही 10 वाक्य करायची आहेत एकेका मिनिटात. ओके. सिंचसी. हम्म. म्हणजे सिंचसी म्हणल्यावर एकदम त्वम लक्षात आलं पाहिजे. त्वम जलम सिंचसी. फॅन्टास्टिक, गुड. पुढचं कोण आहे? रुपालीताई नंतर विशाखाताई केळकर. कूजन्ते. हा कूजन्ते म्हणजे त्वम येणार. नाही नाही ते येणार. हा ते कूजन्ते. हा ते म्हणजे तुम्ही आता पक्ष्यांबद्दल बोलताय थोडक्यात, कारण की पक्षीच फक्त पूजन करतात, राईट? माणसं हा. पूजन नाही करत. बरोबर. ते पक्ष्यांना काय माणसं फक्त कुजबूज करतात. हा ठीक आहे. पुढे गच्छसी. बघा मगाशी रुपालीताईंनी केलं तसं गच्छसी म्हणल्यावर एकदम त्वम आपल्या डोक्यात आलं पाहिजे. तर कुजंतीचं वाक्य काय होतं? ते कुजंती. बस झालं एवढंच? ते पूजन करतात. पक्ष्यांचं अनेक वचन काय होईल? पक्षी. खग म्हणजे खगाहा. खगाहा कूजन्ति. हा असं करा. ते म्हणलं तरी हरकत काही नाहीये. 6 तौ ते. 6 म्हणजे तो, तौ म्हणजे 2 जण आणि ते म्हणजे अनेक. अनेक पुल्लिंगी पक्षी पूजन करत असतील म्हणून आपण ते वापरलं. हरकत काही नाही. ओके. खग वापरायचं असेल तर खगाहा कूजन्ति. खगाहा कूजन्ति. कारण की अनेक वचन आहे ना, कूजन्ति हे अनेक वचन आहे. बरोबर. चला पुढे गच्छसी. सुकेशाताई. सुकेशाताई. सी म्हणजे आम्ही, नाही तू. नाही भवती आहे ना. भवती ती. हा करा, वाक्य करा. गच्छसी झालं ना आपलं. त्वम गच्छसी. नाही गच्छसी झालं नाही. त्वम. हा त्वम. मग आता त्वम काय गच्छसी, कुठे जातो, असं कसं म्हणता येईल? उपवने गच्छसी. बरोबर आहे. तू उपवने जातो किंवा त्वम उपवनम गच्छसी. मी उद्यानास जातो. बरोबर. मी येईल का तू येईल इथे? काय? तू येईल ना गच्छसी मध्ये? तू जातो. मग त्वम उपवनम गच्छसी. तू उद्यानास जातोस. आपल्याला ही जी त लावायची जी सवय ना, ती जरा थोडीशी कमी करा मराठीतली. ठीक आहे. हा भवती. कोण घेणार आहे पुढचं? छायाताई कवाडे. छायाताई तुम्ही काहीतरी म्हणलात पण ऐकू नाही आलं, जरा परत एकदा सांगा. हे केलंय पण मला नाही अक्षर लक्षात म्हणजे सुचत नाहीये नेमकं. बर ठीक आहे. मग पुढच्याकडे गेलं तर चालेल का छायाताई? बर ठीक आहे. पुढे कोण होतं? लताताई करा. संती म्हणजे आहे ना. हो संती म्हणजे असणे आहे. आणि असंती म्हणजे अनेक वचन, बहुवचन आहे. आहेत. तर भवती राहिलं. भवती राहिला. हो बर ठीक आहे. करा, घ्या भवती घ्या.
भवती भवती म्हणजे टू बी. प्रातः काले सूर्योदयः प्रातःकाले भवति. सूर्योदय भवति. भवति पहाटे सूर्योदय होतो. हा. प्रातः काले काले सूर्योदयः सूर्योदय भवति. सूर्योदयः भवति. प्रातःकाले सूर्योदये भवति. सूर्योदयः सूर्योदयः भवति. भवति. सन्ति. आता राजश्रीताई फडणीस. संती ना. हा. त्वं संती म्हणजे काय आहे सगळ्यात पहिल्यांदा सांगा. प्रथम पुरुष. प्रथम पुरुष बहुवचन. बहुवचन. हा, मग कुठलाही करता आता बहुवचनामधला पाहिजे आणि तो प्रथम पुरुषातला करता पाहिजे. आता म्हणजे मी आणि तू हे सोडून बाकी कोण असतील त्यांच्याविषयी बोलायला लागेल. तत्र मानवः सन्ति. तत्र मानवाः सन्ति. अनेक आहेत ना, मानवा. अनेक माणसं आहेत असं तुम्हाला म्हणायचंय, राईट? कारण की संती अनेक वचन आहे. म्हणजे तेथे अनेक माणसे आहेत असं म्हणायचंय तुम्हाला, राईट? हो हो हो. हा, म्हणून तत्र मानवाः सन्ति. चला 6वं बघा, कोण घेत आहे? माधवी ताई दळवी. वृक्षेषु. मगाशी कपिलजींनी ऑलरेडी घेतलं होतं बघा ते वाक्य. झाडांना पाणी घालते असं. हा. वृक्षेषु म्हणजे अनेक वचन. अहम वृक्षेषु जलम सिंचामी. सिंचामी. कारण की अहम आहे ना. हा. अहम वृक्षेषु जलम सिंचामी. आता इथे जलम म्हणलं नाही तरी चालतं बरं का, पण जलम म्हणायला पाहिजे कारण की त्याशिवाय आपल्याला कर्म बरोबर वाक्यात येत नाही म्हणून. आणि सिंचती हे जे क्रियापद आहे ते कर्मवाचक क्रियापद आहे. आपण त्याच्या खोलामध्ये नंतर जाणार आहोत. चला उपवने कोण घेत आहे? निशिगंधाताई साठे. घेते. उपवने बालकाः सायंकाले क्रीडन्ति. बरोबर. पुढे प्रातःकाले सीमा सोनसळे. प्रातःकाले बालकाः पाठशालां गच्छन्ति. बालकाः म्हणलात का तुम्ही? हा, बालकाः म्हटले. म्हणजे अनेक का एक म्हणलात? अनेक. हा, मग गच्छन्ति. बालकाः. बरोबर आहे. बालकाः प्रातःकाले पाठशालां. बालकाः पाठशालां बरोबर आहे का? हो, पाठशालां द्वितीयेत जायला पाहिजे. गच्छन्ति. 10वं वैजयंतीताई जोशी. क्रीडंती म्हणजे अनेक, ते अनेक वचनी. हा, बरोबर आहे. करता अनेक वचनात पाहिजे आता आणि तृतीय पुरुषी पाहिजे, म्हणजेच प्रथम पुरुष संस्कृत मधलं. बरोबर. बालकाः. हा, जनाः. ठीक आहे. जनाः भ्रमणार्थ क्रीडन्ति. हा, जनाः मैदानाला काय म्हणतात सर? क्रीडांगणे. क्रीडंती. बरोबर आहे. माणसे मैदान किंवा लोक मैदानात खेळतात. जनाः क्रीडांगणे क्रीडन्ति. बरोबर, अगदी बरोबर केलं. ठीक आहे. तर मग अशा प्रकारे आपण 10वाही धडा संपवलाय. मी तुम्हाला परीक्षेची पण माहिती दिली आहे. परीक्षा 28ला असेल आणि तुम्हाला लिहायला 5 दिवस आहेत. 1 तारखेपर्यंत तुम्हाला सबमिट करायचे. मी गुगल फॉर्म तुम्हाला देणार आहे, त्याच्यावर तुमचं माहिती द्यायची आणि तिथेच फाईल अपलोड करायची. आता जसं तुम्ही पेमेंट ट्रान्झॅक्शनचे फोटो किंवा तुमच्या सिग्नेचरचे फोटो अपलोड केले, तशाच प्रकारे उत्तरपत्रिका अपलोड करायची. त्याच्या